नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये भाजपची भिस्त आहे पुन्हा एकदा लाडक्या बहिणींवर आणि प्रचारातही मोठ्या जोमानं या लाडक्या बहिणी उतरलेल्या आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। ठिकठिकाणी मी सध्या एरखेडा नगरपालिके परिसरामध्ये आहे आणि यासह जिथे जिथे हे निवडणूक होत आहे, नागपूर जिल्ह्यामध्ये 27 ठिकाणी ही निवडणूक होत आहे। प्रत्येक ठिकाणी आपल्याला प्रचारामध्ये लाडक्या बहिणी अग्रेसर असताना पाहायला मिळत आहेत। काय सांगणार ताई, प्रचारात लाडक्या बहिणी अग्रेसर आहे? हो, प्रचारामध्ये लाडकी बहीण जास्त म्हणजे अग्रेसर आहे। आम्ही जिथे जिथे प्रचार पण करत आहोत तिथे आम्हाला खूप जास्त प्रतिसाद पण मिळत आहे, कारण की मोदी सरकारने आमचे लाडके नेते बावनकुळे साहेबांनी हे सगळ्या सुविधा करून दिल्या आहेत। त्याच्याने कुठे ना कुठे महिला खूप जास्त आम्हाला आमच्यासोबत मिळून काम करायला तयार आहे। तर तुम्ही काय सांगणार, लाडक्या बहिणी, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय का? हाँ मिलता है। हाँ मिलता है। आप भी प्रचार के लिए लगे? हाँ, हम भी 6 नंबर वार्ड से हैं। खड़े हैं हिना तबस्सुम अब्दुल्ला अंसारी। और हम तो सिर्फ डेवलपमेंट चाहते हैं, है ना, डेवलपमेंट होना चाहिए। लाड़की बहन योजना का फायदा हो रहा है कि यहाँ? हाँ हो रहा है, सभी को जिसको नहीं मिल रहा है हम उसकी भी मदद कर रहे हैं, हेल्प कर रहे हैं, हेल्पलाइन के जरिए उनको भी दे रहे हैं लाड़की बहन की योजना, और वो भी ले रहे हैं, उससे फायदा। प्रचार कर रहे हैं हम इलेक्शन में जो है अपना प्रचार कर रहे हैं कि मतलब डेवलपमेंट होना चाहिए, है ना। विकासाच्या मुद्द्यावर या महिला अग्रेसर आहे। ताई काय सांगणार, सगळ्या लाडक्या बहिणी प्रचारात दिसतात, सकाळी सकाळी रॅली काढली आहे। सर, लाडक्या बहिणीचं असं आहे की लाडकी बहीण योजना जे शासनाने चालू केली आहे त्याचा प्रत्येक महिलेला जास्तीत जास्त म्हणजे कोणत्याही वर्गाची महिला या योजनेतून सुटली नाही मला असं वाटते। मी पण सर्वे केला आहे जिथं पण आहे, आणि सर्वांना बहिणींना स्पेशली याचा खूप फायदा होत आहे की कोणी मुलं जसे मध्यम वर्ग जो आहे आपला इथे जे गरीब आहे महिला स्पेशली त्यांना खूप फायदा होत आहे आपल्या शिक्षणासाठी मुलांच्या, किंवा इव्हन हे गावात जातो। लाडक्या बहिणी काय म्हणतात तुम्हाला? त्या खुश आहेत, त्या मोदी साहेबांकडून आणि फडणवीस साहेबांकडून खुश आहेत त्या। ताई, प्रचाराला लाडक्या बहिणी अग्रेसर दिसताय? नक्की, ॲक्च्युली जास्त काही बोलणार नाही। नगरपंचायत एरखेडा ही या ठिकाणी ज्यांची आधी सत्ता होती, आम्ही जेव्हा प्रचार करतो तेव्हा आमच्या हेच लक्षात येतं की जनतेला कळलेलं आहे की DPDCचा फंड जो आमच्या बावनकुळे साहेबांकडे 1200 करोडचा आहे तो कोणीही आम्हाला देणार नाही, आम्हाला देणार ते आमचे बावनकुळे साहेब। आणि त्यासाठी आम्हाला इथे आमचा नगरसेवक, नगराध्यक्ष हा आमचा पाहिजे। आणि जी नवीन किरण आली आहे, राजकिरण, जी राजकिरण आहे ती आमची इथल्या जनतेसाठी किरण आहे, आणि खरंच त्या किरणला उजाळू देऊ असं हे सगळं जनतेचं म्हणणं आहे। लाडक्या बहिणी मैदानात आहे, प्रचाराच्या रणधुमाळीत आपल्याला पाहायला मिळत आहेत। राज्य सरकारची प्रचंड लोकप्रिय झालेली योजना आणि त्यामुळे या लाडक्या बहिणींचाच मोठा आधार भाजपला या निवडणुकीतही पाहायला मिळतात। ठिकठिकाणी जिथे जिथे प्रचार होत आहे तिथे या लाडक्या बहिणी अग्रेसर आहे प्रचारामध्ये, आणि यावेळेस मोठ्या संख्येने नगरपालिका निवडून आणण्यासाठी भाजपने जी प्रचाराची रणनीती आखलेली आहे त्यामध्ये लाडक्या बहिणी अग्रेसर आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।